आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये सापडलेले ते कोट्यवधी रुपये आयकर विभागाने आता ताब्यात घेतलेले आहेत। मतदानापूर्वी घडलेल्या घटनेचा आता द्विस्तरीय तपास सुरू आहे। सापडलेल्या 1,98,00,00,000 रुपये रकमेचे राजकीय लागेबंधे अस्पष्टच आहेत। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचा तपास आता पोलिसांकडे सोपवलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकच्या हॉटेलमध्ये जे कोटी रुपये सापडले होते त्या संदर्भातला तपास आता पोलिसांकडे सोपवण्यात आलेला आहे। या संदर्भात काय अधिक माहिती आहे? हे मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये ही रक्कम जी आहे आढळून आलेली होती आणि ज्या व्यक्तीकडे ही रक्कम जी आहे आढळून आली होती ती व्यक्ती एका राजकीय पक्षाची संबंधित असल्याची माहिती सुद्धा मिळालेली होती। या सगळ्या प्रकरणी 1,98,00,000 रुपये भरारी पथकाने म्हणजे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने संपूर्णपणे ही रक्कम जी आहे ती ताब्यात घेतल्याची सुद्धा आपण बघितलेलं होतं। आता हे सगळं रक्कम जे आहे ते आयकर विभागाने ताब्यात घेतलेलं आहे आणि आयकर विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे। त्यामुळे आयकर विभाग आता नेमकं कशा पद्धतीने चौकशी करतं किंवा ही रक्कम हे नाशिकमध्ये का आणण्यात आलेलं होतं या सगळ्या प्रकरणी काय समोर येतं आता खरं तर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।